कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 20. काकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवत कोरडं हसू आणलं. हो, नक्कीच तुमची मर्जी. पण काकांच्या डोळ्यात दडलेला संताप स्पष्ट दिसत होता. ते मनाशीच म्हणाले, अद्वैत, तू जितका तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करशील तितकाच मी तिला तुझ्यापासून असा दूर फेकेन की ती पुन्हा कधीच या घरात पाऊल ठेवू शकणार नाही. दुपारी अद्वैत साक्षीला घेऊन एका निसर्गरम्य ठिकाणी आला होता. शांत वारा, हिरवळ आणि दोघेच. साक्षी एका झाडाखाली उभी राहून वाऱ्याचा आनंद घेत होती. तिचे केस उडत होते. अद्वैत मागून आला आणि त्याने तिला हळूच मिठीत घेतले. काय विचार करत आहेस? त्याने तिच्या कानाजवळ विचारलं. काही नाही, फक्त वाटतंय ही वेळ इथेच थांबून जावी. साक्षी त्याच्या मिठीत अधिकच सुरक्षित अनुभवत म्हणाली. ही वेळ अशीच राहील साक्षी, जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस. अद्वैतने तिच्या हातावर हात ठेवत आश्वासन दिलं. दोघेही त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेले होते. पण त्यांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की काकांनी त्यांच्या विरुद्ध रचलेला एक नवीन डाव शहरात हळूहळू पुढे सरकत होता. झाडाखाली उभं असतानाच अद्वैतने साक्षीला मागून आपल्या कपाळात घट्ट धरला. त्यांच्या ओठांचा उबदार स्पर्श तिच्या मानेवर होताच साक्षीच्या अंगावर सरसरून काटा आला. ती लाजून त्याच्या मिठीत आणखीनच आक्रसली. अद्वैत काहीतरी बघेल, कोणीतरी बघेल, ती हलक्या आवाजात अडखळत म्हणाली. पाहू दे. अद्वैतने तिची हनुवटी धरून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. तिचे गुलाबी ओठ आणि त्याच्यावर उडणारी केसांची बोट. अद्वैतने तिची बोट हळूच कानामागे सारली आणि तिच्या गालाला गाल लावून पुटपुटला. काल रात्रीपासून मला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते साक्षी, मी तुझा खूप वेळ वाया घालवलाय. आता मला प्रत्येक क्षणाचा मोबदला प्रेमाने भरून काढायचा आहे. साक्षीचे डोळे झुकले, पण तिच्या ओठांवर एक तृप्त हास्य होतं. तिने तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवले. तुम्ही खरंच खूप बदललेला आहात. पूर्वीचा तो कडक रागीट अद्वैत कुठेतरी हरवलाय. तो रागीट अद्वैत फक्त जगासाठी होता. हा अद्वैत फक्त तुझ्यासाठी आहे. एवढे बोलून अद्वैतने तिचे ओठ आपल्या ओठात सामावून घेतले. त्या निसर्गरम्य शांततेत दोघांची श्वासांची गती वाढली होती. साक्षीने त्याच्या गळ्याभोवती आपले हात घट्ट आवळले आणि स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन करून दिले. बऱ्याच वेळेनंतर जेव्हा दोघे बाजूला झाले तेव्हा साक्षीचा चेहरा लाजेने लाल झालेला होता आणि तिच्या डोळ्यात प्रेमाची नवी चमक होती. आता चला ना, संध्याकाळ होत आली, ती स्वतःला सावरत म्हणाली. अद्वैतने खोडकरपणे हसत तिचा हात हातात घेतला. ठीक आहे, पण गाडीत बसल्यावर माझी एक अट आहे. कुठली अट? गाडीत तू माझ्या अगदी जवळ बसायचं, तो तिच्या कानाजवळ झुकून म्हणाला. साक्षीने फक्त हसून मान हलवली. दोघेही हसत खेळत गाडीकडे निघाले. निसर्गाच्या कुशीत व्यतीत केलेले हे काही क्षण त्यांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ ठरला होता. पण या प्रेमाच्या धुंदीत ते दोघेही एवढे गुंग झाले होते की आसपासच्या धोक्याचा त्यांना लवलेशही नव्हता. गाडी हायवेवर आली. अंधार पडू लागला होता. अद्वैत एका हाताने स्टीअरिंग सांभाळत होता आणि दुसऱ्या हाताने त्याने साक्षीचा डावा हात घट्ट पकडून ठेवला होता. साक्षी त्याचे बोट कुरवाळत खिडकीबाहेर पाहण्यास व्यस्त होती. अचानक मागून एका भरधाव वेगात येणाऱ्या काळ्या रंगाच्या SUVने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. धडाम! अद्वैत! साक्षी मोठ्याने ओरडली. गाडीचा समतोल अचानक बिघडला. अद्वैतने लगेच स्टीअरिंग सावरण्याचा प्रयत्न केला. साक्षी, घट्ट धरून ठेव. पण तो काही समजायच्या आत त्या काळ्या गाडीने पुन्हा एकदा अद्वैतच्या गाडीला बाजूने भीषण धडक दिली. गाडीचे काच फुटले. काकांनी पाठवलेल्या सुपारी किलरची ती गाडी होती. त्यांना अद्वैत आणि साक्षीला जिवंत सोडायचे नव्हते. हे कोण आहेत अद्वैत? साक्षी भीतीपोटी थरथरू लागली. घाबरू नकोस, मी आहे ना. अद्वैतने एक्सलेटरवर पाय ठेवला आणि गाडीचा वेग वाढवला. पण समोरून अचानक एक मोठा ट्रक आडवा आला. अद्वैतने ट्रक वाचवण्यासाठी स्टीअरिंग जोरात
डावीकडे वळवले. गाडी हायवेचा दुभाजक तोडून खाली दरीत कोसळली. कडकडाट, धडाम. गाडी 3-4 वेळा पलटी खात दरीतील एका मोठ्या झाडाला जाऊन आदळली आणि थांबली. सर्वत्र धूर आणि शांतता पसरली. गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चेंबला होता. अद्वैतचे डोके स्टेअरिंगवर आपटले होते आणि त्याच्या कपाळातून रक्ताची धार वाहत होती. साक्षीच्या अंगावर ठिकठिकाणी काचा घुसल्या होता, पण सुदैवाने ती शुद्धीवर होती. अद्वैत, साक्षीने अत्यंत वेदनेत आपला हात पुढे केला. तिच्या हाताला अद्वैतचा रक्तबंबाळ झालेला हात स्पर्शला. अद्वैतने अत्यंत कष्टाने डोळे उघडले. त्याच्या नजरेत स्वतःच्या वेदनेपेक्षा साक्षीच्या सुरक्षिततेची काळजी जास्त होती. त्याने अस्पष्ट आवाजात विचारले, तू ठीक आहेस ना साक्षी? अद्वैत, तुमचे डोके रक्त निघतंय. साक्षी रडू लागली. त्याच वेळी हायवेवरून त्या काळ्या गाडीतून 2 बुरखाधारे माणसे खाली पाहत होती. काम झालंय सर, गाडी खाली कोसळली आहे. दोघेही वाचणे शक्य नाही. एकाने फोनवरून काकांना बातमी दिली. खाली गाडीत अद्वैतचा श्वास आता मंद होत चाललेला होता, पण तरीही त्याने उरल्या सुरल्या ताकदीने साक्षीचा हात घट्ट आवळला. मला काहीही झालं तरी तू स्वतःला सावरशील ना? असं काही बोलू नका अद्वैत. आपल्याला काही होणार नाही. आपण एकत्र राहू. साक्षी हताशपणे मदत मागण्यासाठी ओरडू लागली. कोणीतरी वाचवा, मदत करा. अद्वैतच्या डोळ्यांसमोर अंधारी येत होती, पण त्याच्या ओठांवर साक्षीसाठी तेच उबदार हास्य होते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय साक्षी. एवढे बोलून अद्वैतची मान एका बाजूला ढळली आणि त्याची पकड ढिली झाली. अद्वैत, डोळे उघडा. साक्षीच्या हताश किंचाळीने ती शांत दरी हादरून गेली. अद्वैत खरोखरच या प्राणघातक हल्ल्यातून वाचेल का? की काकांचा हा विषारी डाव त्यांच्या प्रेमाचा कायमचा अंत करेल? हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.